नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। सिडको लॉटरीमध्ये जे 2024 मध्ये 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती, या घरांच्या लॉटरीमध्ये जे सिडकोचे वाढलेल्या किमती आहेत हे कमी व्हावे यासाठी खूप सारे मोर्चे आंदोलन करण्यात आलेले आहे। पण आतापर्यंत सिडकोकडून घराच्या किमती कमी झालेल्या नाहीये। पण जे सिडको लॉटरी जे विनर आहेत त्यांनी जे आता महाराष्ट्र राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे सर यांची जी दरे गावामध्ये भेट घेण्यात आली आणि तिथे त्या सरांना जे निवेदन देण्यात आलं की सर या घराच्या वाढलेल्या किमती आहेत हे कमी व्हाव्या, याच्यासाठी जे सिडकोचे जे लॉटरी विनर आहेत ते त्या सरांना आपले जे शिंदे सर आहेत त्यांना भेटण्यासाठी गेलेले होते। ही बातमी काय आहे हे बातमीची ज्यांना माहिती आहे त्यांनी हा व्हिडिओला स्किप करावा, ज्यांना या बातमीबद्दल माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे सिडको लॉटरीचे असे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। लाईक आणि सबस्क्राइब केल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाही। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। बघा साईडला आपण ही बातमी जी डेली हंट याच्यामध्ये आलेली आहे ती बातमी आता जशी आली आहे मी तशी तुम्हाला वाचून दाखवतो। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, शिंदेंचा एक आदेश आणि लॉटरी धारकांच्या आशा पल्लवी। बघा ही बातमी आलेली आहे जे तुम्हाला मी आता वाचून दाखवतो। सिडकोच्या माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती। या योजनेअंतर्गत 26,000 घरांची लॉटरी काढण्यात आली। त्यात जवळपास 21,000 जणांना लॉटरीच्या माध्यमातून पसंतीचे घर मिळाले आहे। पण ज्यावेळी या घरांच्या किमती जाहीर झाल्या त्यावेळी सर्वांना धक्का बसला। गरिबांचे घर आणि श्रीमंतांचे घर अशी स्थिती निर्माण झाली। त्यामुळे अनेकांनी हे घर घेण्याकडे पाठ फिरवली। त्यात आता नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांची एंट्री झाली। त्यामुळे लॉटरी धारकांच्या मात्र आशा पल्लवित झाल्या। बघा मी तुम्हाला पहिलेच सांगितले की जे आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सर आहेत एकनाथ शिंदे सर यांची जी दरे गावामध्ये भेट घेण्यात आली आणि तिथे हे जे लॉटरीच्या वाढलेल्या किमती आहेत हे कमी करावं असं निवेदन देण्यात आलं। घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानं लॉटरी विजेत्यांचे म्हणणे होते हे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी केली गेली। त्यासाठी नवी मुंबईत आंदोलनही झाली। मनसेने त्यासाठी पुढाकार घेतला होता। आधी साखळी आंदोलन झालं, त्यानंतर इंजेक्शन मोर्चाही काढला गेला। सिडकोला प्रशासनाला निवेदनही दिले गेलं, पण सिडको प्रशासनाने किमती कमी करता येणार नाही असं स्पष्ट केलं। घरांची बांधणी चांगली आहे, शिवाय सुविधाही चांगल्या दिल्या आहेत, त्यामुळे किमती कमी होणार नाही असं सांगण्यात आलं। त्यानंतर अनेकांनी घरेही रद्द केली। मनसेचे जे नेते आहेत श्री गजानन काळे सर यांची बेलापूरला सुद्धा जे मोर्चा निघाला त्यांच्या मार्गे साखळी उपोषण करण्यात आलं, इंजेक्शन मोर्चा सुद्धा काढण्यात आलं की ह्या घरांच्या वाढलेल्या किमती आवाक्या बाहेर आहेत, तरी या घरांच्या किमती कमी करण्यात याव्या। तरी सुद्धा सिडकोद्वारे घराच्या किमती कमी करण्यात आलेल्या नाही। अशा स्थितीत सिडकोची घरं मिळालेल्या लॉटरी धारकांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडं घातलंय। त्यासाठी त्यांनी थेट शिंदे यांच्या दरेगाव गाठलं। सिडको लॉटरी विजेत्यांच्या 32 सदस्यीय कोर कमिटीने शिंदे सर यांची भेट घेतली। त्यांना एक निवेदन देण्यात आलं की सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी सोडतधारकांची एकनाथ शिंदे साहेबांची त्यांनी साथ घातली। शिवाय जे दर आहेत हे सर्वसामान्यांच्या खिशाला कसे परवडणार नाहीत हे त्यांनी शिंदे सरांना पटवून देण्यात आले। दरेगावी जे सिडको लॉटरीचे विजेते आहेत त्यांनी आता अलीकडेच त्यांची भेट घेतलेली आहे। त्यांचा फोटो पण बघा, फोटो पण आलेले आहेत की याच्यामध्ये जे घराच्या वाढलेल्या किमती आहेत हे आवाक्या बाहेर आहेत, तुम्ही घरांच्या किमती कमी करण्यात याव्या। सिडको घरांच्या वाढीव दरांविरोधात लढा आता अधिक तीव्र झाल्याने त्यांना शिंदे सरांच्या निदर्शनास आणून दिलं। 26,000 घरांच्या किमती कमी करण्यात याव्यात या मागणीसाठी मागे 1.5 महिन्यापासून सिडको विजेत्यांनी आंदोलनं सुरू केली आहेत, पण सिडको प्रशासनाला त्यांचे काही पडले नाही असे त्यांनी आता शिंदे सरांना सांगितलं। या चर्चेत सिडको सोडतधारकांनी वाढीव दरामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी स्पष्टपणे मांडल्या। घरांची किमती 30 ते 35% वाढल्या आहेत। कन्फर्मेशन अमाऊंट भरण्याची सक्ती केली आहे, ते आता रद्द करण्यात यावी अशी सुद्धा मागणी केलेली आहे। काही विजेत्यांना कन्फर्मेशन लेटर पाठवण्यात आलेले आहेत। काही विजेत्यांनी कन्फर्मेशन लेटर जी अमाऊंट आहेत म्हणजे ज्यांना EMD अमाऊंट म्हणतात, जसे की EWS साठी 75,000, LIG साठी 1.5 लाख, तर त्यांनी ही अमाऊंट सुद्धा पे केलेली आहे। आता ते अलॉटमेंट लेटरची वाट बघत आहेत।
त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांनी तात्काळ सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल सर यांना फोन केला. शिवाय पुढील प्रक्रिया स्थगित करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत. बघा, येण्यानंतर जी कन्फर्मेशनची लेटरची आहे ते शिंदे सरांनी सिंघल साहेबाचे सिडकोचे MD साहेब आहेत त्यांना एक आदेश दिला किंवा तुम्ही आता हे प्रोसेस थांबण्यात यावे. तसेच दरवाढीचा पुनर्विचार करून योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही दिले आहेत. शिवाय काही सोडतधारकांनी विजय सिंघल सर यांची भेट घ्यावी अशा सूचनाही उपमुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. या घडामोडीनंतर सिडको विजेत्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. लवकरच लवकर घरांचे दर कमी होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. सिडकोकडून आता नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. जे सिडको लॉटरी विनर आहेत, आता ज्यांना लॉटरीमध्ये घरं लागलेली आहेत त्यांना कन्फर्मेशन लेटर आलेले आहेत. कन्फर्मेशन लेटरसाठी EMD अमाऊंट सुद्धा तुम्हाला जेवढी तुम्ही पे केलेली आहे ते पे पुन्हा करायचे. काही लॉटरी विजेत्यांनी मला फोन केला, मेसेज केला आणि काहींनी कमेंट सुद्धा केलेली आहे की सर आता आम्ही कन्फर्मेशन लेटर जे आम्हाला आलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही आता जी EMD अमाऊंट होती ती EMD अमाऊंट पे केली. 10 ते 15 दिवस झाले, आम्हाला आता हे अलॉटमेंट लेटर कधी येणार आहे. तर बघा, सिडको लॉटरीमध्ये आता हे एका वेळेस 26,000 घरांची लॉटरी आहे. याच्यामध्ये प्रत्येकाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झाल्यानंतरच त्यांना कन्फर्मेशन लेटर येत आहे. आता एवढे सारे लॉटरी विनर आहेत, यांच्यामध्ये जे लॉटरी विजेते आहेत त्या प्रत्येकाचा एक टाईम आहे, म्हणजे डॉक्युमेंट चेक करणं, परत त्यांना कन्फर्मेशन लेटर ते लेटर बनवणं याच्यासाठी वेळ जात आहे. तर ज्यांना कन्फर्मेशन लेटर आलेलं आहे त्यांना आता अलॉटमेंट लेटर येलं आहे. पण काहींना अजून कन्फर्मेशन लेटर आलेलं नाही आहे, तर त्यांना येणाऱ्या काही दिवसामध्ये कन्फर्मेशन लेटर येणार आहेत. पण आता ह्या बातमीमध्ये ही जी कन्फर्मेशन लेटर अमाऊंट जे आहे हे आता त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे असं ह्या बातमीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे आता ही जेव्हा घराच्या किमती जेव्हा फायनल होतील, परत आता घरांच्या किमती कमी होतील का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा, आपण त्याचे उत्तर देऊ. असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.